शब्दाबद्दल परिचय नाही असं माणूस मंडपात नाही. फक्त आपल्या नजरेतलं भाग्य वेगळं आहे आणि तुकोबरानं सांगायचं भाग्य वेगळं आहे. आपण सगळे भाग्याच्या दिशेने जातो. कोणाला असं वाटतं मी अभागी असावं, माझ्या आयुष्यात दुःख असावं, माझं लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, माझं दैव हे कठीण असावं, दुःखाला पिडलेलं असावं असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं माझं दैव हे. अहो तुकोबा ज्ञानोबांना सुद्धा वाटतं महाराज जेव्हा जेव्हा भाग्य उदयाला आलं, तो भाग्याचा क्षण आला, तेव्हा महाराजांनी म्हणावं आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आमचं दैव आज उदयाला आलं. भाग्योदया करता प्रत्येक जण प्रतीक्षित आहे. तसं भाग्य उदयाला येत नाही महाराज. त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. तसं येत नाही. कोणाला भाग्यवान म्हणता माणसं व्यवहारामध्ये? सांगे फळात माणसं त्याला भाग्यवान म्हणतात ज्याचं अन्न चांगलं आहे, ज्याचा मान चांगला आहे आणि ज्याचं धन चांगलं आहे. आपल्याकडे प्रमाण खूप आहे म्हणून आपला वेळ बिलकुल घेणार नाही. अगदी वेळेत कीर्तन सेवा व्हायची. अन्न मान धन हे ज्याचं चांगलं असलं लोक म्हणतात हे चांगलं प्रारब्ध आहे, भाग्यवान आहे. या तीन गोष्टी ज्याच्याकडे मुबलक आहे माणसं त्याला भाग्यवान समजतात. व्यवहारामध्ये पैसा ज्याच्याकडे आहे त्याला आपण भाग्यवान समजतो. याचा अर्थ असा करू नका परमार्थिक व्याख्येत की भाग्य म्हणजे केवळ संत चरण आहे. व्यवहार दशेमध्ये पैशाला भाग्य म्हणत नाही. व्यवहारामध्ये पैसा भाग्यवानच मिळतो. ज्ञानोबा म्हणतात ना भाग्याचे निबळसे उद्यमाचे निमिसे संपत्ती या पैसे घररिगे. काही काही लोकांच्या घरी हत्तीच्या पावनाला लक्ष्मी पाणी भरते आणि काही काहीच्या घरी तिच्या वाहनावर बसून येते निघून जाते. लक्ष्मीचं वाहन आहे घुबड, तिला हिंदीत उल्लू म्हणतात. ती उल्लूवर बसून येते, उल्लू बनवते, निघून जाते. आमच्या पोरांना लय क्रांती केली हो. परवा काय केलं? भर रोडची 5 एकर जमीन विकली. चांगला पोटी आला तुमच्या. क्रांती म्हणजे बदल. पण काही बदल हे मागे आणणारे आहेत आणि काही बदल हे पुढे नेणारे. तसे लक्ष्मीचा आयुष्यातला बदल हा भाग्यानं होत असतो. आज गरीब बसलेली माणसं कदाचित उद्या श्रीमंत होऊ शकतात. कोण कहता है पैसा खुदा है? पैसा खुदा नाही, पर खुदा की कसम खुदा से कम नाही. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. तसं मिळत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्ञानोबांचं वचन आहे विठ्ठल व्यवहारामध्ये भाग्य परीक्षा घेतो माणसाची. आमचे आवाज देतो ते बघले शेवटच्या बनणार. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी प्रल्हाद महाराज सोडेकर दोन्ही पाना अपंग होते. एक उदाहरण सांगायचे गुरु भाग्याकर त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. ते म्हटले इतकं परीक्षा घेतं भाग्य ते सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणजे 15 वर्षाची मैत्री, कीर्तनात लक्ष द्या, इकडे तिकडे लक्ष देऊ. 15 वर्षाची मैत्री, एक ज्योतिषी अनेक शेतकरी. बर मग खूप कठीण काळ आला ते शेतकऱ्याचा. त्यानं इतकी काटेकोर मैत्री सांभाळली की आपल्या मैत्रीत कधी व्यवहार कधी व्यापार आणला नाही. पण 15 वर्षानंतर त्याचं गळ्यापर्यंत आलं, डब घ्यायला आलं, अन्नधान्य जमिनीत पिकायला तयार नव्हतं. भाग्य बदललं कारण भूमी भाग्यानं पिकते महाराज. भूमी पिके आपल्या दैवी, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, भूमी पिके आपल्या दैवी. तुम्ही तेच वाण पेरा. एखाद्याला 20 क्विंटल कापूस होतो एकरात आणि एखाद्याला लावलेला खर्चही निघत नाही. एखाद्याला चांगली जमीन तूर उतरते, एखाद्याला काहीच होत नाही. वाण तेच, फवारणी तेच, मेहनत तीच, लागवडीची तारीख आहे ती. पण भूमी पिके आपल्या दैवी. भूमी परीक्षा घेते माणसाची, ती सेवेचा मेवा देते. तशी भूमी पिकत नाही. तो ज्योतिषाला म्हटला गळ्या काहीच बरं नाही रे माझं. दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल घरात पेटत नाही. तू जरा आतापर्यंत काही मैत्रीत तुझ्याकडे मी ज्योतिष पहा म्हटलं नाही, पण अनेक लोकांचा भाग्योदय सांगितला. अरे माझा पहा जरा, पहा माझं भाग्य काय म्हणतो. त्याने याचा हात पाहिला.
अरे म्हणे सुरेश भाग्य दिले का? आजच आहे तुझं? आजच आहे? हो, आजचा दिवस भाग्याचा आहे तुझ्याकडं. असं? हो. मग काय करू? अरे काही कर, भाग्य धावत येईल तुझ्या मागे. काही अरे चांगला वागावं लागेल ना, चांगला वागला तरी भाग्य धावत येईल. यात काय नवल आहे? तू वाईट वागला तरी तुला ते सहकार्य करेल. तुझा दिवस आजचा आहे. तो माझ्याकडे माझा काही विश्वास नाही. चांगलं वागून भाग्य सहकार्य करेन, ठीक आहे, पण वाईटही वागून, वाईट म्हणजे जगाचे निंदनीय, त्याला वाईट म्हणतात. तू निंदनीय वाग, चुकीचं वाग, भाग्य तुला सहकार्य करेल. प्रल्हाद यांनी दिलेलं उदाहरण, त्या नगरीचा राजा होता. हा त्या राजाकडे गेला. मंत्रिमंडळ बसलेली, सभा भरलेली, राजा सिंहासनावर बसलेला. दनादन 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 पावलं घालत त्या सभेमध्ये गेला. राजा जिथं बसला होता त्या सिंहासनावर गेला, सिंहासनावर चढला, उजवा पाय त्या राजाच्या मांडीवर ठेवला, की बाई मागे केली आणि अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीने शिराजाच्या थोबाडीत आणली. मरून तो राजा बदललो. अजून त्या राजाचं काम आहे, मला तुम्ही एका रट्ट्यात राजा मारून टाकला म्हणजे दृष्टांताचं करू काय? आला ते बसलेले म्हणत बापा बापा एवढं हल्ली पण आवाज. हा एक मारतावर तो राजा 10-15 फूट खाली, मुकुट 20-25 फूट खाली, सगळे त्याच्या अंगावर धावले मारायला. ते हुशार होता त्याला. अबे म्हणे त्याने नंतर मारा, अगोदर होता आपला राजा आनंद लेको पान किती दूर गेला, त्याने आणत नाही, त्याने उचलला सिंहासनावर बस. एक बहादर मुकुट आणायला गेला. मुकुट उचलणार तोवर त्यानं मागे ओढून आवाज दिला, त्याला मारू नका रे, मारू नका त्याला. का? अरे हा विद्वान आहे, आकाराला लहान पण प्रचंड विषारी नागिन त्या मुकुटात जाऊन तडून बसलेली. या जर राजाच्या थोबडीत आणली नसती तर आपला राजा गेलता. राजा म्हणे जीवदान मला? तू मुकुट झटकला नाही, सरासरा निघून गेली. राजाला मुकुट आणून घेतला. राजा म्हणे त्याला जवळ आण, 1 लाख सोन्याच्या मोहर. किती? 1 लाख. तो म्हणे लेका याच्या पाया पडून रोज शेतात जातो, यानं कधी जीव घातलं नाही, पण याच्या थोबाडीत हा 1 लाख सोन्याच्या मोहर म्हणजे आपलं भाग्य जोरदार आहे. तो मित्राकडे आला, त्याला म्हटला काय तुझं ज्योतिष्य म्हण? खरं माझा भाग्याचा दिवस आहे आज, व्यावहारिक भाग्य सांगतो तुम्हाला. खरंच मला 1 लाख. तो म्हणे तू इथं कशाला आला? अरे म्हणे तुला सांगायला, अरे म्हणे टाइमपास करू नको, अजून मी दिवस झाला नाही, याला काय करता येईल ते करून. सकाळी पहिला आकडा ज्याचा निघाला तो रात्री मुकाट्यानं बसत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही जगावात रतन खत्रीचं नाव. देव देव मटका ओपन में लगा तो कोलस में सटका. जमीन गेल्या लोकांच्या त्याच्यात पण अक्कल खातात गेलेला पैसा आणि कमी कालावधीत मिळवलेलं धन माणसाला स्वस्त बसू देत. 2 गोष्टी ध्यानात ठेवा. एक तर अक्कल खात्यात पैसे जाऊ नये, शांत राहता येत नाही, आणि कमी कालावधीत धन मिळू नये, ते धन शांत ठेवता येते. त्याला कमी कालावधी सांगता बरोबर तो म्हटला राजा जरी 1 लाख सोन्याच्या मोहरा देतो तर राणी 5-50 हजार. राणीकडे राणी कुठे? तिथं 2 दास उभे होत्या. त्या म्हटल्या त्या स्नानाला गेले. स्नानाला गेले? मी आलो सांगा. बाळा बोलवा त्यांना. त्या दाशा म्हणून तुला काही अक्कल आहे? अरे बाई स्नानाला गेली आणि मी आलो सांगा, तू काही जागेदारच का? थांबावं लागेल तुम्हाला. नाही नाही मी आलोय सांगा. त्यामध्ये 2 बांधा बाजूला केलं पण बाथरूम मध्ये गेला. आता याला वाईटच वागायचं होतं ना. एखादी नारी स्नानाला गेली दुसऱ्याच्या घरातली आणि हा बाथरूम मध्ये गेला, आता गंमत वाईट आहे. म्हणजे पब्लिक मार खाण्याकरता जेवढ्या गुणांची आवश्यकता शरीरामध्ये लागते तेवढे सगळे आत गेला, त्या बाईचा हात धरला, बाहेर ओढलो. नुसती राणी बाहेर ओढता बरोबर ते बाथरूमचं छतवरून दाम करून अशा म्हणत माय एखाद्या दिवसात राजाही वाचवला
राणी वाचली परत दरबार वाढू का 82,000 84,000 रुपये भाव आहे सोन्याला. गंमत महाग आहे ते 2 लाख हो सोना रिकाम्या हाताने कीर्तनाला यायचं नाही सोना. तुमच्या मुलाचं लग्न झालं किती वर्षाचं आहे? कितवीला आहे तू? पहिली. लग्नात बरेच दिवस जातील राव. पण लग्न म्हटलं पहिली म्हटलं एखादा वाढदिवस करा ना त्याचा काहीतरी करा बरं का निमित्त बाबा. सोन्याचं दान घडलं पाहिजे. सांगता येत नाही महाराज एवढ्या लोकांमध्ये म्हटलं येऊ शकतं त्यांच्या मनात शेवटी शेवटी बरं रिलॅक्स कीर्तन आहे का बिलकुल रुपया देऊ नका वेळा फक्त फ्रेश राहते. दोन लाख सोन्याच्या मोहरा घेतल्या एका एका आणि आपल्या मित्राकडे तो आला. त्या 2 लाख सोन्याच्या मोहरांमधल्या 5 मोहरा काढल्या हा आपल्या मित्राला दिला त्या ज्योतिषाला. आणि त्याला म्हणतो मला 2 लाख सोन्याच्या मोहरा मिळाल्या गेल्या हे तर सगळं तुझ्याच कृपेनं मिळालं. पण तुझ्या कृपेनं मिळूनही हे सगळं तुला द्यावं वाटत नाही. अर्धही तुला द्यावं वाटत नाही. पण यातल्या केवळ 5च मोहरा तुला द्यावे वाटताय. पण वाईट वाटतंय मला ज्याच्या कृपेनं 2 लाख मोहरा मिळाल्या त्याला खूप दिल्या पाहिजे अशी इच्छा होते. पण मग नाही म्हणतंय माझं. ते म्हणतंय 5च दे. अरे ह्या पुन्हा पुन्हा मिळत नसतात. त्या 5च तुम्हाला का द्याव्या वाटताय मला त्याचं उत्तर द्या. त्या ज्योतिषाने दिलेलं उत्तर मला इथे अपेक्षित आहे. तो म्हटला कंत वाटून घेऊ नको. 2 लाख तुला मिळाल्या हे माझ्यामुळे मिळालं हे वाटून घेऊ नको. आणि मला 5च द्याव्या वाटताय 2 लाख मिळून याची सुद्धा कंत वाटून घेऊ नको. अरे मित्रा तुझं भाग्य 2 लाख सोन्याच्या मोहराचं आहे आणि या ज्योतिषाचं भाग्य केवळ 5 मोहराचं आहे. निदान जोडावया भाग्य घडीला धनंजया विठ्ठल. व्यवहारामध्ये धन मिळवायला भाग्य लागतं. व्यवहारामध्ये मान मिळवायला भाग्य लागतं. तसं मिळत नाही. आपलं वय साधारण 30-35 बाळ असेल. तुम्ही आमच्यापेक्षा 2-4 वर्षांनी पुढे असाल मागे असाल सोबत असाल. आपण सगळे 40च्या घरातले माणसं आहे. ज्याला 30 ओलांडलं आणि 40 चौथं दशक ज्याच्या आयुष्यातलं चालू झालं तो 40च्या घरातला असं माणूस. आज आपण जर डोळे बंद करून ज्ञानोबांना स्मरून ध्यान केलं तर आपल्याला राज्यातली करोडो लोक ओळखतात. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आपण भजन करतो ना त्यामुळे आपल्याला माणसं खूप ओळखतात आणि माणसं जीव लावतात, प्रेम करतात, जीवापाड प्रेम करतात. देवासारखी माणसं वाट पाहतात. तुम्ही सगळे आले हे प्रेमानच आलात ना. 2 शब्द विशाल महाराज कोल्हेंचे ऐकायचे या भावनेनं तुम्ही कीर्तनाला आलात ना. मी कीर्तनाला येताना काय माझ्या वडिलांनी लिहिलेलं थोडीच अभंग घेतोय. हेच अभंग इतरही कीर्तनकार घेतात. हेच अभंग इतरही गायक वादक म्हणतात. कोणाला 10 लोकांमध्ये कीर्तन करावं लागतं, कोणाला 100 लोकांमध्ये करावं लागतं, कोणाला 10,000 करावं लागतं. कीर्तनच आहे. पण कधी कधी मिळणारं प्रेम कोणाचं लाखोतलं असतं, करोडो लोकांमधलं असतं. वास्तविक त्या प्रेमाचे अधिकारी सुद्धा आपण नाही. आपल्याकडे काय आम्ही कधी कधी विचार करतो काय परमेश्वराने दिले आपल्याला काही नाही. पण एकांतामध्ये मुक्ताबाईच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणावं लागतं आई साहेब जे काही जीवनातलं प्रेम मिळतंय हे तुम्ही बनवलेलं तुम्ही घडवलेलं आमचं भाग्य. मान भाग्यानं 70 वर्षाची माणसं आहे. पोरगा सुद्धा प्रेमानं त्यांना बाबा म्हणत नाही. याचा अर्थ भाग्यामध्ये मान नाही. मान भाग्यानं मिळवावं लागतो. मान तसं मिळत नाही. काही पोरं 30 सरपंच झाले, काही 30 वर्ष सरपंच झाले, काही 8 वेळा एका मतदारसंघातून आमदार झाले. सोपं हे मान मिळवणं.
अरे दुसऱ्या टर्मला सरपंच पदाचा फॉर्म भरला तर चुलत भावाला पेपर भरायला होता लोक. यंदा तुमचा मान आहे या जिरून चुलत भाऊ. परिस्थिती मान मिळवणं सोपं नाही व्यावहारिक भाग्यामध्ये. तो भाग्याला मिळतो पण मिळवणं कठीण आहे. आपण मान कोणता समजतो? हे व्यावहारिक चिल्लर चाललर मान. आमच्या मुक्ताबाईला वद्यवारीला गर्दी होती. किमान 1 लाख लोक दर्शनाला काल मुक्ताबाईच्या वद्यवारीला शुद्धवारीला. माघ महिन्याची वारी होती म्हणून काही लोक पांडुरंगाला न जाणं शक्य झालं. मुक्ताबाईला 2 विहिनी वारीला भेटले. मुलाचे मुलीचे अचानक भेट. ताई कधी आले? आताच. मान व्यवहारातला. बरोबर आता फराळ करू सोबत. जळगावची प्रसिद्ध केळी घेतली डझनभर आणि केळी खायला सुरुवात केली. गप्पा हाणता हाणता 12 केळं दाबले दोघी विहिनी भोकेल्या होत्या. केळं खाऊन उठल्या. बरं जाव की नाही निघून. दोन्ही सटकले ते केळं पडल्या. शुक्लाजी महाराज सांगायचे म्हणे एकही उठत नाही त्यातली मुलाची आई म्हणते ताई तुम्ही उठा, तुम्ही वयानं मोठे. म्हणते नाही बापा मी वयानं मोठी जरी असली तरी तुम्ही पोराची. ती म्हणते तुम्ही उठा, ती म्हणते तुम्ही उठा. पहा प्रपंचातला फरकट मान. शेवटी मी गेलो म्हटलं ट्रक येऊन राहिला दोघी मला सांग तुम्ही. अरे व्यावहारिक मान आपण झुरणीला लागलो मान द्यायला मान घ्यायला. पण पारमार्थिक मान तसं मिळत नाही. मान त्या मानाकरता किती प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. आम्हाला स्वच्छंदानानं सन्मानानं जीवन जगू द्या याकरता ज्ञानोबाला सुद्धा शुद्धीपत्र घ्यायला पैठणला यावं लागलं. इतकं कठीण आहे. सोपं नाही. चला व्यावहारिक मानाबद्दल, व्यावहारिक धनाबद्दल, व्यावहारिक अन्नाबद्दल आपल्याला खूप चिंतन करते. तसं पारमार्थिक भाग्य सुद्धा मनुष्याला सहकार्य करत नाही. भाग्य सहकार्य करायला निदान 5 गोष्टीची कृपा माणसाला असावी लागते. त्यात पहिली आहे काळाची कृपा. दुसरी आहे काळ, संग, अन्न. आपल्याला अन्न भाग्य ठरवतं, काळ भाग्य ठरवतो. काळ वेळ भाग्य ठरवते. तुम्ही ज्या काळात राहतात त्या काळामध्ये तुम्ही काय साध्य करतात. आता कुंभ चाललंय, स्नानाला गेलं आपलं भाग्य उदय. आपण पर्वकाळाला त्या पर्वकाळाला स्नान करा भाग्योदय होईल. ते तीर्थ आपल्यावर कृपा करत असतात काळानं. म्हणून तर महाराज म्हटले काळानं सहकार्य करावं. याकरता आम्हाला एक अपेक्षित आहे त्या काळाकडून. परमेश्वरानं त्या काळाबद्दल आमच्या जीवनात ती घडी घडून आणावी. कशी? तुकोबाराय बोलतात चिंतने सरे चिंतने. तो भाग्याला कारणीभूत ठरतो. त्यानं कृपा केली माणसाचं भाग्य उजळत. दुसरी कृपा आहे वातावरणात तुम्ही जसे राहता. अहो जातीचे ते चढे प्रेम पक्षी बोले राम राम माय बाप चांगे बळकर. खाटकाच्या दारातला पोपट गिराईकाला की विचारतो कशाचं पाहिजे, कोणाचं पाहिजे, किती पाहिजे. आणि वारकऱ्याच्या दारातलं पक्षी बोले राम 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 राम. वातावरणाचा प्रभाव असतो. ज्यांनी ज्यांनी पुष्पा टोप आला त्याचे खांदे अजून नीट नाही होऊन राहिले. हातच नीट नाही. का
काय खांदावर काय खांदावर काय खांदावर, त्याला सांगायला लागते खांदा खाली कर. त्याचं लालच्यानं करून गेलो, तू लाल होईल नको रुमण्या ना, इतकं सोपं आहे का ते इथं राहा गोडमी तिथं कोणी राहू ती फार वेळ जगामध्ये टिकत नाही. चला वातावरणात जर सजाईल मनुष्य तो साज बनवतो. तिसरी गोष्ट माणसावर कृपा करतात दृक आणि श्राव्य. तुम्ही डोळ्यानं जसं पाहता कानाने जे ऐकतात त्याच पद्धतीत मनुष्य तयार होत असतो, त्याच दिशेने त्याचा प्रभाव चालत राहतो. तुम्ही पहा बऱ्याच ठिकाणी त्याची अनुभूती आपल्याला येते. जसं तुम्ही पाहाल तसंच तुम्ही वागायला लागता. 83% ज्ञान मनुष्य डोळ्यानं स्वीकारत असतो जगातलं. 83% नॉलेज 83% डोळ्यानं पाहिलेलं आज जातं आणि मग ती शिकवतो माणसाला तू असा असा वाग. जी पोरं डोळ्याला चांगलं चित्र दाखवतात, रोज पुस्तकं दाखवतात, पहा तुम्ही रोज डोळ्याला पुस्तक आलं, रोज सदविचार आले, ते पोरग अभ्यासाला तयार होतात. जो पेपरच्या आदल्या दिवशी कॉप्या पाहायला पुस्तक डोळ्याला दाखवतो त्याला काय निकालाची अपेक्षा करावं. त्याचा निकाल म्हणजे त्याने तिच्याकडे पाहिजे, तिने त्याच्याकडे पाहिजे. पाहता पाहता वर्ष निघून गेले, मग काय तिचे 2 आणि त्याचे 4 विषय राहिले. डोळ्याला काही दाखवच नाही दुसरं. जसं तुम्ही दाखवाल तर बिल्वमंगलाचं चरित्र सांगितलं जातं. भगवंताची भेट झाली. सुरदास त्यांचं आधीचं पूर्वाश्रमीचं नाव बिल्वमंगल आणि भगवान त्यांना म्हटले सुरदासजी मला तुम्हाला काही द्यावं वाटतंय, तुम्ही मागा. काय द्यावं वाटतंय? तुम्ही मागाल ते द्यावं वाटतंय, तुम्ही मला मागा. काही नको देवा. अरे न मागता मला भरपूर दिलंय तू, तुला काय मागू? आणि नाही नाही मागा देवा. अरे काय मागू? न मागता इतकं देऊन सुद्धा पुन्हा मागा म्हणतो. आता काही मागायची इच्छा नाही तुझ्याकडे. तुम्हाला डोळे नाही? हो नाहीये. देऊ का? क्षणभर थांबलेले सुरदास म्हणतात याला हो म्हटलं तर बरोबर होईल, कारण डोळ्यांनी परमात्माच पाहायचंय. देऊ का विचारणारा देव आहे. बापाला आईला काय लागायचं? हा आपला मायबापच आहे, आपलं सर्वस्व आहे. बरं देवा तुला द्यावं वाटते, मला दृष्टी द्यावी वाटते. हो तुम्ही डोळे घ्या, डोळे बंद करा, मी सांगतो तेव्हा उघडा, तुम्हाला दृष्टी येईल. ज्या रूपाचं ध्यान केलं ते सगुण रूप एकदा तुम्ही डोळ्यानं पहा, तुम्हाला बरं वाटेल. सुरदासांनी बंद केले डोळे आणि भगवंतांनी सांगितलं आता तुम्ही डोळे उघडा. सुरदासांनी डोळे उघडले सुद्धा भगवंताला पाहिलं. तो सावळा परमात्मा देखना देव जेवढं सुरदासांनी पाहला. घडा 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 नेत्री अश्रूच्या धारा व्हायला. प्रेम जाग झालं, अष्टसत्विक भाव जागा झाला. ज्याला पाहण्याची भूक आतापर्यंत होती त्याला पाहायला मिळतंय. बाबा खूप आनंद व्यक्त केला. त्याला पाहताना सगळे आनंदाश्रू बाहेर आले. भरून आले की देवाने आपल्याला दृष्टी दिली. इतका सुंदर आहे. मी आंतरचक्षुन ज्ञानचक्षुन त्याला पाहिलं होतं, त्याही पेक्षा हा परमात्मा, त्याही पेक्षा भगवंत सुंदर आहे. हात जोडले सुरदासांनी आणि सुरदाजी भगवंताला म्हणतात देवा एक गोष्ट मागू का तुला परत? अगोदर तर मागत नव्हतं तुम्ही, आता तयार झाला मागायला. हो देवा मला दे. तू काय देऊ? ते तू मला दिलेले डोळे परत काढून घे. का? ते रूप आवडलं नाही का तुम्हाला? खूप आवडलं देवा, म्हणूनच म्हणतोय काढून घे. अहो राहू द्या देवा, नको आता. अरे आतापर्यंत दृष्टी नव्हती, साधनेनं या देहानं अंतरचक्षुनं माझ्यावर कृपा केली की मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं. आता तुला डोळे भरून परमात्म्याला तुला पाहिलं देवा. आता तुला पाहिल्यानंतर जगातलं मला काही आवडलं तर हे पाहिलेलं रूप जीवनातून वजा होईल. आणि या सुरदासाला असं वाटत नाही आता की हे पाहिलेलं वजा व्हावं. या डोळ्याची कृपा माझ्यावर राहते. अरे मला जर कोणी विचारलं तुमच्या आयुष्यातलं भाग्य काय तर मी सांगेन तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी बस जनी दृष्टी लागो तुझ्या सगुण जनी दृष्टी लागो तुझ्या सगुण
देवानी कृपा केली. भाग्योदया करता पहिल्यांदा काळानं कृपा करावी, 2 वातावरणानं कृपा करावी, 3 दृष्टीनं कृपा करावी. या 2 इंद्रियांनी कृपा करावी लागते भाग्योदया करता. ज्यांनी डोळ्याला कानाला चुकीच्या दिशेला दिलं त्यांचं भाग्योदय होत नाही. त्या जेवढे विद्यार्थी तसे फिरणारी पोरं, अभ्यास करणारी पोरं, कीर्तनाला बसलेली तरुण मुलींसहित माझी तुम्हाला प्रार्थना आहे, वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्याला चुकीचं काही दाखवू नका. हो, तुम्ही ज्या दिवशी चुकीचं डोळ्याला दाखवाल आणि चुकीचं कान ऐकायची सवय घ्याल त्या दिवशी तुमचं आयुष्य डबक्यासारखं होईल. संपले तुम्ही. 22 वर्षाची तरुण पोरगी मनू भाकर नावाची देशाच्या पदरात 2 कांस्य पदक घालते. तेवढ्याला एक इलेक्ट्रिक मीडियाचा संपादक तिच्याकडे जातोय, म्हणतोय म्हणू अगं 2 कांस्य पदक भारताला दिली बाई, कसं शक्य झालं हे? त्या मनू भाकर नावाच्या एका 22 वर्षाच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये 2 कांस्य पदक भारताला पदरात घालणाऱ्या पोरीनं दिलेलं, इलेक्ट्रिक मीडियाच्या संपादकाला दिलेलं उत्तर सांगतो तुम्हाला. ती म्हटली मला 2 कांस्य पदक भारताला देता आली त्याचं एकमेव कारण माझ्या वडिलांनी माझ्या हातात बालपणापासून श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ दिला आणि त्या गीतानावरील दिलेला हा प्रकार आहे. जरा डोळ्याला लाज धरा तरुण पोरांनी. हे डोळे लाजले पाहिजे चुकीचं पाहायला. डोळ्यात पाहून कळतं, या डोळ्यात लाज शिल्लक आहे का? माणसाची लाज डोळ्यावरून कळते. इज्जतदार घरातली कुटुंबातली महिला स्त्री कधीही 30 सेकंदाच्या वरती परपुरुषाकडे नजरेला नजर मिळून सुद्धा बघत नाही बघत मा. इतकी लाज आहे तिच्या डोळ्यात, पाहतच नाही. नारी लज्जया, लाजा धर्म स्त्रीकडे. अरे चालण्याचा आवाज येत नाही काही काही महिलांचा, पायाचा आवाज काहींचा म्हणतोय मी. काही तर गल्लीतून गेले की असं वाटते पोकल्यान चालला. पण आज तरी लाज स्त्री जातीकडे शिल्लक आहे. तुम्ही कुटुंबात पहा, 20 रुपये तुमच्या पोराच्या हातात द्या. तुम्ही गोड झाले का? मी घरी जाऊ का? 20 रुपये तुमच्या पोराच्या हातात द्या. पाहुणे आले आणि त्याला सांगा साखर आणा. सगळ्यांनी 20 रुपयाची साखर दुकानातून आणली, 10 रुपयाची 5 रुपयाची साखर दुकानातून आणली. मी सुद्धा पाहुणे आल्यावर दुकानात गेलेलो. मी काही करोडपतीच्या औलाद नाही, सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. प्रत्येक जण गेलो. आपण सगळे काही महिना 2 महिन्याचा किराणा एका वेळेस थोडी भरवायचो आधी. हे आता पाहुणे घरात आले की कष्ट करायची बायको यायची, 20 रुपये द्यायची. दुकानदार जा, दुकानदार कळतीची 20 रुपयाची साखर पोराला जा पाठवावं. बाप बाहेर येऊन सांगायचा पोराला, पाहुणे बसले गपचुपान, तो 20 रुपयाची साखर घेतो. आणि साखरेचा पुढा हॉल मध्ये आल्यानंतर गुपचूप सांगितलंय म्हणून मुद्दाम बापाकडे दाखवून म्हणतो बाबा त्याचा आपलाच पराक्रम आहे तो काय किचन मध्ये घेऊन जातो. मी तुम्हाला विश्वासाला सांगतो हे 100% खरं आहे. आपल्या प्रत्येकाच्या पदरी देवाने एक मुलगी दिलेली. ज्या घरात मुलगी आहे ना त्या घरातल्या मुलीने तुमची लाज तपासून पहा. तुम्ही 20 रुपये पोरीकडे द्या पाहुणे आल्यावर आणि तिला म्हणा दुकानात जा आणि पाहुणे पटकन साखरांवर गपचूप आण हे सुद्धा सांगू नका. ती 20 रुपये घेऊन जाईल, दुकानात जाईल, 20 रुपयाची साखर घेईल, आपल्या दुपट्ट्याखाली ओढणी खाली झाकल आणि त्या हॉल मधून जाताना चुकून सुद्धा पाहुण्यांच्या नजरेला पडू देणार नाही साखर. ती साखर आईच्या हातात देईल, दिसू देणार नाही. तिथं दुपट्टा काढलेला नाही इकडे देईल. लाज हा धर्म तिच्याकडे शिल्लक आहे. आपली प्रपंचाची सायकल केवळ मागच्या चाकाच्या आधारावर चालली. त्या सायकल मधली 2 चाक, त्यातलं मागचं चाक महिलेला द्या आणि पुढचा आपण घ्या. सायकल कडे पाहिलं तर सगळं मागच्या चाकाला. स्टँड माग, कॅरी माग, शीट, चैन व्हील माग, कुलू माग, शीट माग, घंटी व पुढं. जीवनभर मी करतो. तू काय करतो? ओरिजिनल ब्रेक सुद्धा मागे. तुझे ब्रेक दाबले तर दात राहणार नाही कोणाला. पुढच्या ब्रेक न दात चाललंय तिच्या आधार. 2 वाजेपर्यंत कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या महिला महाराज प्रत्येक घरात आहे.
अर्धा वाटा तिचा आहे तुमच्या. तुम्ही जे सक्सेस झाले आयुष्यात ते सगळं अर्ध 50% तिचं आहे. एका कीर्तनात वाक्य बोललो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. ते पूर्व उठून उभं राहिलं तो म्हणजे वाक्य परत म्हणा महाराज. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एका महिलेचा हात असतो. तो म्हणजे समजा त्या माणसाला यश झालं नाही मग काय करायचं. म्हटलं मला माहित नाही भाऊ, तुला काय वाटतं. तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची. त्यात यश येत नाही व त्यात मागून ताकद कमी पडून म्हणजे कमालीचे. त्यामुळे वाक्य बोलायला धाडस होत नाही, आपली जिरली बुवा. भाग्योदया करता डोळ्यामध्ये लाज लागते महाराज. ज्यांची ज्यांची दृष्टी लाजली आणि चांगलं त्या दृष्टीनं पाहिलं त्यांचं भाग्योदय. तुम्ही कोणालाही दृष्टी संदर्भात, वातावरणा संदर्भात, काळा संदर्भात तुमच्या नजरेला जगात जेवढी भाग्यवान माणसं आहे तेवढ्या ना ह्या 5 गोष्टी लावा. त्यांचं भाग्य या 5 गोष्टीमुळे जगात शिल्लक आहे. त्यांना ठेवा. 6वी गोष्ट भाग्योदय करता जन्माला आली नाही या मृत्यू रोगात. 1 काळ, 2 वातावरण, 3 दृक श्राव्य, दृष्टीला काय दाखवता, कानाला काय ऐकता, त्या दिशेनं तुमचं जीवन चालत असतं भाग्याकडं. 4 जे आपण अन्न खातो ना त्यावर माणसाची नीती, त्यावर माणसाचं भाग्य अवलंबून आहे. तुम्ही बघा. म्हणून महाराज म्हटले, अधमाच्या अन्नात खादली या की जे वमना. अधमाच्या घरचं न पोटात गेलं की हे बोट असं नरड्यात घालायचं. वांती होत नाही तोपर्यंत नरड्यातलं बोट काढायचं. का? ते भाग्य बदलू शकतात. खादली या की जे वमना. आणि 5वी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती भाग्योदय ठरवते. तो म्हणजे संघ. संघा संजायते कामात, कामात क्रोध विजायते. असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धम क्षेमार्धम.